हा तर आता मला सांग, बाप्पाच्या महाप्रसादाची कामं झाली का? हो झाली. हा आता पुढे काय करणार? गणपती बाप्पावर आहे ना एक इमोशनल रील बनवणार. तो रे आगे मैं सर को झुका दूं. एक बुक्का दू, ते रिला बिला नंतर बनव, आधी विसर्जनाची कामं बघ. झाली ना. आता मिरवणुकीत फुल धिंगाणा करणार आहे. धिंगाणा करा पण घाण करू नका. ते ट्रॅक्टरवर चढून असं अच्छा करून घाणेरडे इशारा करून नाचू नका. नाही नाही. हा तर आता मला सांग, समजा मिरवणुकीत कोणी दारू ढोसून नाचत असेल तर काय करणार? दुसरीकडे कुठेतरी बाजूला जाऊन नाचणार. अरे चोंगे, बाजूला नाही जायचं, आधी त्या बेवड्याचा मुस्काट हाणायचं, त्याला मिरवणुकीतनं बाहेर काढायचं आणि तिथंच नाचायचं. आणि आजूबाजूला कोणी अशा महिला मंडळ असतील ना, त्यांना प्रोटेक्शन द्यायचं, संरक्षण करायचं त्यांचं असं बाउन्सर सारखं. हा मग हा आणि आरतीचं काय? ती जोशांची आरती मला लय आवडती. अरे बैला, ती आरती नाही रे, बाप्पाची आरती, बाप्पाची. असं ना कापूर जाळून ना नाकात घालीन. हा केल्यात ना, सगळ्या आरत्या पाठ केल्यात. हा म्हण बरं. सुख करता दुःख करता. राहू दे, तू आपला जयदेव जयदेव एवढंच कर. आणि ते पण गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. घुशी मावशी की. घुशी मावशी की? अरे हे काय नवीन घुशी मावशी की जय? आज घुशी मावशी की जय म्हणते, उद्या चिचुंद्री आत्या की जय म्हणशील. उंदीर मामा की जय एवढंच बरं. आणि हा, आरतीला जरा लवकर घरी येत जा आणि आजूबाजूच्या शेजारच्यांच्या घरी पण आरतीला जायचं. हो. आणि ते जे काही प्रसाद मोदक वगैरे देतील ना, ते मला आणून द्यायचे. याला काय अर्थ आहे? उलट बोलायचं नाही. अजून काय? बस आजच्या दिवशी एवढंच. आणि असं पण मला तुझ्या वहिनीकडे सॉफ्ट लॉन्च होऊन मोदक खायला जायचंय. चल येऊ का?